महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध. तथागत भगवान गौतम बुद्धांनी स्थापलेला बुद्ध धम्म आणि त्या धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ या त्रयींना वंदन, अभिवादन. सोबत सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रात पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि माझ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, विनम्र अभिवादन, त्रिवार अभिवादन. आज आपण पाहत आहोत चित्तवग्ग गाथा क्रमांक 6. आज वर्षावासाचा 8वा दिवस आहे आणि तारीख आहे 28 जुलै 2024. अनवट्टित चित्तस्स सधम्म अविजानतो परिप्लव पसादस्स पन्ना न परिपूरती. अर्थात अस्थिर चित्त मानवाला सुसिद्धांत न जाणणारा करतो. चंचल मानव प्रज्ञावान होत नाही. यात छोट्याशा गाथेमध्ये वग्गमध्ये आलेलं आहे की अस्थिर मानव, अस्थिर व्यक्ती हा उकळत्या पाण्यासारखा असतो. त्याचं मन थाऱ्यावर नसतं आणि थंड, शांत, निवांत, नितळ पाण्यात जसं अख्खं आकाश दिसू शकतं तसं उकळत्या पाण्यात काहीही दिसू शकत नाही. म्हणजेच जो शांत पाणी असतं ज्याच्यामध्ये आकाशाचा सिद्धांत आपण पाहू शकतो असा सिद्धांत पाहण्याची शक्यता सुद्धा उकळत्या पाण्यात नसते. असंच प्रकारे जो अस्थिर असतो त्याच्या चित्ताला कुठलाही सिद्धांत समजत नाही, तो जाणू शकत नाही, कारण चित्तच अस्थिर आहे. दुसरं त्याच चित्ताची खासियत, वैशिष्ट्य आहे. ज्याचं चित्त अस्थिर आहे त्याचं स्वभाव पण चंचल असतो. म्हणजेच जसं आकाशात हजारो ढग धावत असतात, ढगांची सावली 2 सेकंद 4 सेकंद पडते आणि तो ढग निघून जातो. त्या पद्धतीनं कायमचा असा वटवृक्षासारखा सावली देण्याचा प्रकार चंचल गोष्टीमध्ये नसतो, म्हणजे अस्थिर गोष्टीमध्ये नसतो. म्हणूनच अस्थिर चित्त माणूस हा सिद्धांत जाणत नाही. जो चंचल असतो तो प्रज्ञावान सुद्धा होत नाही, कारण चंचल चित्त कुठल्याही प्रकारचा सिद्धांत, कुठल्याही प्रकारचा विचार, कुठल्याही प्रकारचे कुशल कर्म जाणत नाही. त्यामुळे सदर मानवास, सदर व्यक्तीस प्रज्ञावान होता येत नाही. म्हणूनच गाथेत म्हटलेलं आहे, अस्थिर चित्त मानव सुसिद्धांतास न जाणणारा असतो, चंचल असतो, तो प्रज्ञावान होत नाही. आज येथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू.